लढाया जिंकणारे राजे इतिहासात भरपूर होऊन गेले. पण लढायांबरोबर माणसाचं मन जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव आहेत. सामान्य माणूस कामावरून घरी जाताना चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसली किंवा प्रतिमा दिसली तर 2 मिनिटं चप्पल बाजूला काढतो आणि त्या प्रतिमेचं दर्शन घेतो. 350 वर्षानंतरही त्या महाराजांबद्दलचा हा आदर आहे प्रेक्षक हो. जुलमी राजवटीला उधळून लावलं आणि रयतेचं सर्वसमावेशक राज्य निर्माण केलं. चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत या पृथ्वीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव तेजस्वी सूर्याप्रमाणे झळकतच राहील. ते उत्कृष्ट व्यवस्थापक होते, महान विचारवंत होते. या व्हिडिओच्या निमित्ताने त्यांच्या आपण असे 9 गुण समजून घेऊया, की ते आजही प्रत्येक माणसाने शिकणं गरजेचं आहे. खरं तर अनेक गुण आहेत त्यांच्याकडून शिकण्यासारखे, पण कमीत कमी आपण हे 9 गुण समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 18 पगड जातींना एकत्र आणणे, सर्वसमावेशकता. महाराजांनी जातीपातीचा विचार न करता माणसाची योग्यता पाहिली, योग्यतेचा अधिक विचार केला. त्यांच्या सैन्यात आणि प्रशासनात सर्व समाजातील लोक होते. स्वराज्य हे सर्वांचे आहे ही भावना त्यांनी रुजवली प्रेक्षक हो. दुसरा गुण महिलांचा आदर, स्त्री सन्मान. शत्रूंच्या स्त्रियांचाही आदर राखण्याची शिकवण त्यांनी दिली. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग याचे उत्तम उदाहरण आहे. स्त्रियांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. तिसरा गुण दूरदृष्टी. महाराजांनी भविष्यातील संकटे ओळखून आरमार नेव्ही उभा केली. ज्याच्याकडे समुद्र त्याचे राज्य हे सूत्र त्यांनी प्रेक्षको 400 वर्षापूर्वी ओळखले होते. कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी ते भविष्यातील परिणामांचा विचार करत होते. चौथा गुण शिस्त आणि प्रामाणिकपणा. स्वराज्याच्या कामात त्यांनी कधीही भ्रष्टाचार सहन केला नाही. स्वतःच्या नातेवाईकांच्या बाबतीतही कठोर नियम शिथिल केले नाहीत. शिस्तबद्ध समाजच प्रगती करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. पाचवा गुण गनिमिकावा. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर कसा करावा हे त्यांनी शिकवले. उपलब्ध संसाधनांचा वापर करून रणनीती आखली पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सह्याद्रीचे डोंगर रांगा. हे व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. सहावा गुण पर्यावरणाचे संरक्षण. महाराजांनी झाडे तोडण्यावर कडक निर्बंध घातले होते. रयतेने लावलेले झाड म्हणजे पोटच्या मुलासारखे असते असे त्यांचे विचार. आजच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात हा विचार हा गुण अत्यंत महत्वाचा प्रेक्षको. सातवा गुण शेतकऱ्यांची काळजी. रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका अशी त्यांनी सैन्याला आज्ञा दिली होती. शेतकरी सुखी तर राज्य सुखी हे नेहमी म्हणायचे. दुष्काळात त्यांनी शेतकऱ्यांना साथ दिली. बी बियाणं पुरवले, शेतकऱ्याला स्वावलंबी केले. आठवा गुण संकटकाळी धैर्यवादी राहणे. आग्र्याहून सुटका असो किंवा अफजल खानाचे संकट, महाराज कधीही डगमगले नाहीत. संकटात शांत राहून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे हे आजच्या तरुण पिढीला शिकण्यासारखा पेक्षा. नववा गुण स्वयंचलित नेतृत्व. महाराजांनी असे नेतृत्व तयार केले की त्यांच्या अनुपस्थितीतही स्वराज्याची लढाई सुरू राहील. त्यांनी लोकांना स्वराज्यासाठी लढायला शिकवले, केवळ राजांसाठी नाही. जनतेला सुद्धा स्वावलंबी आणि प्रगल्भ बनवले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नावाचे महान, अनुभवी, पराक्रमी, जिद्दी, धाडसी विद्यापीठ या पृथ्वीवर पुन्हा निर्माण होणे अशक्य आहे असे इतिहासतज्ञ म्हणतात. शिवाजी महाराजांबद्दल बोलावं, लिहावं, ऐकावं तेवढं कमीच आहे प्रेक्षको.